मित्रांनो नमस्कार. आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत. डिजिटल अटक म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट आपल्याला कशी टाळता येईल? तर मित्रांनो, डिजिटल अरेस्ट किंवा डिजिटल अटक या गैरप्रकारात फसवणूक करणारे भामटे नागरिकांना दूरध्वनी, मोबाईलमार्फत, व्हिडिओ कॉल किंवा ईमेलद्वारे संपर्क साधतात आणि स्वतःला पोलीस अधिकारी, केंद्रीय तपास संस्था, गृह मंत्रालय अथवा सायबर गुन्हे शाखेचे प्रतिनिधी असल्याचं ते भासवतात. ते संबंधित व्यक्तींवर बँक फसवणूक, ड्रग्ज तस्करी, मनी लॉन्ड्रिंग अथवा अन्य गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगून डिजिटल अटक करण्यात येणार असल्याची धमकी देतात. हे अधिक विश्वासार्ह वाटावे म्हणून बनावट ओळखपत्र, अटक वॉरंट्स, पोलीस स्टेशनची दृश्ये, अधिकाऱ्यांचे वर्दीतील व्हिडिओ कॉल्स वापरले जातात. तसेच काही वेळा आभासी न्यायाधीश उभे केले जातात. या प्रकाराने घाबरलेली व्यक्ती आपली खाजगी माहिती, OTP, बँक तपशील देऊन फसवणुकीच्या जाळ्यात अडकते किंवा अनेकदा आपल्या खात्यावरील रक्कम हस्तांतरित करत असते. मग यामध्ये नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, दक्षता घ्यावी? डिजिटल अरेस्ट या सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी नागरिकांनी उच्च पातळीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांचे नाव सांगून येणारे फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स किंवा ईमेल्सवर लगेचच विश्वास ठेवू नये. कोणत्याही शासकीय संस्था फोनद्वारे अटक करण्याची धमकी देत नाही किंवा आर्थिक व्यवहाराची मागणी करत नाही. अशा प्रकारच्या कॉल्स असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन, सायबर क्राईम विभाग किंवा अधिकृत शासकीय संकेतस्थळावरून माहितीची खातरजमा करावी. मग यासाठी काय करावं, कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं असते OTP. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपला OTP, आधार क्रमांक, बँक तपशील, पासवर्ड या संवेदनशील माहिती देणं टाळावे. सायबर सुरक्षेसंदर्भात शासनाने, बँकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. संशयास्पद कॉल अथवा ईमेल्स आल्यास त्यावरील सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांद्वारे इतर नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचून त्यांना जागरूक करणे ही प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या देशात डिजिटल अरेस्टसाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत? भारतामध्ये डिजिटल अटॅक अशी कोणतीही संकल्पना नाही, त्यामुळे तिची व्याख्या नाही. शिवाय अशा गुन्ह्यांसाठी स्वतंत्र कायदाही नाही. तथापि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 आणि भारतीय दंड संहितेमधील विविध कलमांद्वारे सायबर गुन्ह्यांबाबत कारवाई आणि अटक करण्याची तरतूद आहे. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66A, 66C, 66D ही चुकीच्या माहितीचा प्रसार, फसवणूक किंवा बनावट ओळख वापरणे यासाठी लागू होतात. तसेच याआधीच्या भारतीय दंड संहितेमधील कलम 316(2), 317(4), 318(4), 329(2), 336(3), 338, 340(2), 371(2) कंसात 3, 5 आणि सध्याच्या भारतीय न्यायदंड संहितेतील तत्सम तरतुदीखालील डिजिटल गुन्ह्यांविरुद्ध कारवाई करता येते. पोलिसांनी अटक करताना गुन्ह्याचे स्वरूप, पुरावे, आरोपीचा डिजिटल ठावठिकाणा विचारात घेऊन अटक प्रक्रिया राबवावी लागते. गुन्हा न्यायालयात सिद्ध करावा लागतो. सायबर गुन्हेगारीचे स्वरूप पाहता पोलिसांचे तपास करण्याचे तंत्र पूर्णतः बदलते व इंटरनेट, मोबाईल, संगणक यासारख्या तांत्रिक गोष्टींचे सुद्धा परिपूर्ण ज्ञान तपास अधिकाऱ्याला आवश्यक आहे. आभासी जगात गुन्हे करणाऱ्यांचा माग घेणे, पुरावे जमवणे ही कामे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे करावी लागतात. म्हणून मित्रांनो, डिजिटल अरेस्ट
म्हणजे काय हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि या जगामध्ये इंटरनेटच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि इतर कोणतं तरी उपकरण आहे ज्याद्वारे इंटरनेटच्या म्हणजे आंतरजालावरील माहितीच्या अवकाशात आपल्याला प्रवेश करता येतो. परंतु येथे प्रवेश केल्यानंतर जगातील सर्व माहिती आपल्या हाती येत असली तरी काळजीपूर्वक आपण तिचा वापर केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणून